नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्व? मजेत ना? मी पण मजेत. तर मग चला, तर मग आता आज आपण काय बनवणार आहोत? तर परवाच्या दिवशी आपण काय बनवली? धना पावडर. धना पावडर झाली. आज आपण बनवणार आहोत लसूण अद्रकची पेस्ट. तर कशी बनवून ठेवायची आणि कशी म्हणजे साठवायची न विनेगर वापरता. विनेगर हे कधीच वापरायचं नसतं. लहान मुलांच्या शरीराला असो की मोठ्यांच्या शरीराला असो, हृदयासाठी विनेगर चांगलं नसतं. आपण हॉटेलचं खाल्लं तरी आपल्याला ॲसिडिटी होते, त्रास होतो, पोट फुगल्यासारखं वाटतं. तर हे त्यांची जी पेस्ट असते, काही असं त्याच्यामध्ये विनेगरचा वगैरे वापर असतो. तर आपल्याला नॅचरल बनवायचं आहे आणि हॉटेलपेक्षाही छान टेस्ट आली पाहिजे. माझी पण हॉटेल आहे फ्रेंड शिंदेशाही म्हणून. तर मी तुम्हाला सगळं जे आहे नॅचरल हॉटेलसारखं, तर मी तुम्हाला ते शिकवणार आहे. पेस्ट कशी करायची, मसाले कोणते वापरायचे, हॉटेलवाले कोणते मसाले वापरतात. माझी स्वतःची हॉटेल असल्यामुळे मी तुम्हाला पण आज सगळं शिकवणार आहे की मसाले ते कसं कोणते वापरायचे. तर चला, तर मग आपण आता तुमचा वेळ नाही घेत जास्त, आपण आता रेसिपी बनवून घेऊया. मी सोलून 1 किलो लसूण घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी अर्धा किलो अद्रक घेतलेला आहे. तर तुम्ही अद्रक बघू शकता मी कसं सोलून घेतलं आहे. थोडा पण त्याच्यावर डाग वगैरे नाही. हे मी 2-3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं, म्हणजे त्याची साल माती वगैरे सगळं छान निघून जातं. तर बघू शकता असं एवढं क्लीन अद्रक करून घ्यायचं आहे बघा. त्यामुळे आपलं अद्रक हे खूप दिवस टिकतं. या बारीक बारीक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे या टिपा. अद्रक हे असं बघून घ्या, कुठे जा इथे टोक असतं, इथे सगळं घाण मी काढून टाकलेलं आहे. कुठल्याच अद्रकला कुठलाच असं घाण डाग नाही आहे, माती नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे अद्रकची पेस्ट आणि लसणाची पेस्ट खूप दिवस टिकते. तर मी तुम्हाला सांगते की अद्रक कसं सोलायचं. इथे मी अद्रक धुतलेला आहे धुतल्यानंतर सुद्धा किती क्लीन झाला आहे. तरी पण आपल्याला हे जे अशी टोकं असतात, तर हे मेन हे काढून घ्यायचे आहे. याच्यामुळं खरं आपली लसण अद्रकच्या पेस्टला बुरा येतो असा आणि लवकर खराब होतं. तर ही महत्त्वाची टीप आहे, ही लक्षात ठेवायची आहे. बघू शकतात हे सगळं, हे जे मेन टोका आहे, जरी माती नसली तरी सुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व साफ करून घ्यायचं आहे. कारण की हे जे टोकं असतात आपले साईडला हे असे, तर याच्यामुळं आपली पेस्ट लवकर खराब होते. तर हे पण काढून घ्यायचं आहे. आपण जरी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, माती नाही आहे, पण अशापैकी साफ करून घ्यायचे आहे. याच्याने खूप दिवस पेस्ट टिकते, खराब होत नाही, काळी पडत नाही. महत्त्वाचं कारण हेच आहे की असं थोडी पण घाण असली ना, तर मग अद्रकला तर पूर्ण पेस्ट लवकरच खराब होते, टिकत नाही जास्त ती. अशा पद्धतीने सर्व साफ करून घ्यायचं आहे. पाहू शकता मी किती क्लीन केलेलं आहे. अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचं आहे. आणि ही जी साल आहे आपण काढलेली, तर ही फेकायची नाही, ही उन्हामध्ये वाळवायची आहे. आणि उन्हात वाळवून नंतर मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे. आणि आपली चहा पावडर असते, तर चहा पावडरमध्ये थोडं हे अद्रकची वाळलेली साल आणि वेलची मिक्सरला बारीक फिरून घ्यायची आहे आणि चहा पावडरमध्ये कालवायची आहे. किंवा मग तुम्ही कुठल्या पण पदार्थाला पण वापरू शकता. ते नॉनव्हेजच्या पण भाज्यांना फक्त ही साल वाळलेली पावडर टाकायची आहे, त्यात वेलची टाकायची नाही. आणि चहाला जर वापरायचं तर वेलची आणि ही अद्रकची साल वाळून सणी आणि बारीक मिक्सरला दळून चहा पावडरमध्ये कालवून द्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व सोलून घ्यायचे आहे. आणि साल पण फेकू नका. मस्त झाला आहे. चला, तर मग आता आपण पेस्ट पण लवकर बनवून घेऊया. तर तुम्हाला दाखवते कसं बनवायची, दोन्ही प्रकाराने दाखवते. पहिली टीप आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्यात करायचं आहे. दुसरी पद्धत पण दाखवते तुम्हाला, तुम्हाला ज्याच्यात सोपं वाटेल किंवा ज्याच्यात करायचं आहे तिथं तुम्ही करू शकता ते. अशा पद्धतीने सर्व आपण याचे तुकडे टाकून घ्यायचे. आता यात लसूण टाकून घेऊया. अशा पद्धतीने सर्व लसूण टाकून घ्यायचं आहे बघा.
आता हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. इथे मी बघू शकता तेल ओतत आहे. विनेगर टाकलेलं नाही, थोडंसंच तेल टाकायचं आहे, खूप पण नाही. आता फिरून घेऊया मिक्सरला पुन्हा. यात पाणी ओतायचं नाही, असं चमच्याने खालीवर करून असं ही पेस्ट हलवत राहायची आणि दळत राहायची. खूप छान बारीक पेस्ट होते. आणि तेल पण खूप ओतायचं नाही, नॉर्मली एकदम थोडंसं, म्हणजे त्याचा सफेदपणा वगैरे सर्व तसाच राहतो. पण विनेगर टाकू नका. विनेगरने हाडं आपले ठिसूळ होतात. शरीरासाठी विनेगर चांगलं नसतं. असं चमच्याने कालवूनच आपण चालू बंद करून हे दळून घ्यायचं आहे सर्व. मस्त बघू शकता किती छान पेस्ट तयार झालेली आहे. हे बघा, पाहू शकतात किती छान पेस्ट तयार झालेली आहे. अशा पद्धतीने करून घ्यायचं. आणि कलरही बघा, आणि हा कलर असाच टिकतो. चला तर मग आता मी दुसरी पद्धत पण शिकवते तुम्हाला. तर मस्त ही पेस्ट छान झालेली आहे. आणि याचा कलरसुद्धा जात नाही ना, काळा पडत नाही, काहीच नाही. असली नाशीच राहते. बघू शकता किती छान दिसायला पण छान आहे. रेडीमेडपेक्षा उलट आपल्या घरची पेस्ट खूप छान झाली आणि वास पण खूप छान असतो. फक्त चालू बंद करून मिक्सर अशी हे करायच्या. आणि समजा एखाद्याला नाही जमलं, पहिल्यांदा जर कोणी करत असेल ही पेस्ट, तर 2 चमचे तेल आणि 3-4 चमचे पाणी, असं तेल पाणी एकत्र करून आणि तेव्हा ते थोडंसं टाकायचं. म्हणजे असं खूप पण नाही टाकायचं आहे. धरलं पाणी आणि ओतलं तर तेल पाणी एकत्र करून अगदी, म्हणजे हे जे चमचे आहे 1 किंवा 2 चमचे फक्त ओतायचं आहे, जास्त नाही. तर खूप छान पेस्ट बनेल. तर स्टार्टिंगला तुम्हाला नाही जमलं तर तेल पाणी एकत्र, याच्यात तेल डायरेक्ट न ओतता तेल पाणी एकत्र करून आणि थोडंसं, म्हणजे आपला हा जो छोटा चमचा आहे, पोहे वगैरे खिचडी खातो आपण, तर फक्त ते 2 चमचे, म्हणजे तुमच्या अंदाजानुसार टाका तुम्ही. पण पातळ नाही करायची. याची थिकनेस पाहिलं का कशी आहे, बघू शकता एकदम घट्ट आहे, पातळ नाही. तर ही खूप जास्त टिकते, महिनाभर पण तशीच राहते. तर आता दुसरी पद्धत शिकवते आणि क्रश करून ठेवायचं आपल्याला. आता इथे मी चॉपर घेतलेला आहे. आपण चॉपरमध्ये क्रश करायचं आहे. याच्यामध्ये अद्रकचे तुकडे करून टाकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व आता आपण अद्रकचे तुकडे टाकून घ्यायचे आहे असे. त्याच्यामध्ये लसूण पण टाकून घ्यायचं आहे. आपण हे पण दळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व असं बारीक करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण आता असा क्रश या मशीनमध्ये पण करून घेतला आहे. दाखवते तुम्हाला आता काढून. बघू शकता इथे कसं झालं. आता थोडंसं नॉर्मली तेल इथं पण आपण एकदम थोडंसं टाकायचं आहे, जास्त पण नाही, एकदम थोडंसं, फक्त काळा पडू नये म्हणून टाकायचं आहे तेल. पुन्हा एकदा फिरवून घेऊया आपण. बघू शकता इथे पण किती छान आलेला आहे पेस्ट.
हे बघू शकता किती छान क्रश झालेला आहे आणि म्हणजे पेस्टच झाली एक प्रकारची. आणि जर आपल्याला जाड पाहिजे तर थोडं कमी फिरवायचं मिक्सरचं भांडं आणि पातळ पाहिजे तर असं. हे बघ किती छान झालेलं आहे. याचा पण कलर असाच टिकून राहतं. हे एअरटाईट डब्यात भरून मस्त फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे. अशा पद्धतीने सर्व पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे झालं फ्रेंड आपलं मस्त लसूण अद्रकचा क्रश आणि ही पण झाली आपली लसूण अद्रकची पेस्ट. तर कशी वाटली फ्रेंड माझी रेसिपी? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मस्त खा आणि मस्त राहा आणि चमचमीत डिश बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा. बाय फ्रेंड.